सकाळच्या घाईमध्ये वाटण न घालता झटपट होणारी मस्त भन्नाट आणि चमचमीत मसाला वांग्याची भाजी शोधत असाल तर ही रेसिपी खास तुमच्यासाठी। 4 व्यक्तीसाठी 400 ग्रॅम कोवळी व काटेरी वांगी घेतली। वांग्याचा देठाचा भाग काढून घ्यायचा। वांग्याला मधोमध अशा पद्धतीने कट करून घ्यायचं। मिठाच्या पाण्यामध्ये टाकून वांगी स्वच्छ धुवून घ्यायची। नंतर वांग्याला आतून थोडंसं मीठ लावून घ्यायचं। कढईमध्ये एक पळी तेल गरम करून त्यामध्ये 50% शिजतील एवढी वांगी फ्राय करून घ्यायची। त्याच कढईमध्ये पुन्हा एक पळी तेल टाकायचं। अर्धा चमचा जिरे, 2 तमालपत्र, 1 दालचिनीचा तुकडा, 1 भेंडी विलायची, एका मोठ्या कच्च्या कांद्याची पेस्ट घातली आहे। छान लालसर रंगाची परतली की 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालून परतून घ्यायचं। एका मोठ्या टोमॅटोची पेस्ट घालायची, तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची। नंतर यामध्ये प्रथाची अर्धा चमचा हळद घालायची आहे। प्रथाची हळद शुद्ध हळकुंडापासून तयार केली जाते, त्यामुळे भाजीमध्ये कमी टाकावी लागते। 1 मोठा चमचा भरून प्रथाची धनेपूड, 1 मोठा चमचा भरून प्रथाची लाल तिखट घातला आहे, जेणेकरून भाजीला रंग आणि चव दोन्ही छान येतात। 2 मोठे चमचे भाजलेलं शेंगदाण्याचं कूट, 2 मोठे चमचे भाजलेल्या सुक्या खोबऱ्याचं कूट, थोडीशी कोथिंबीर घालून मिक्स करायचं। 1 वाटी पाणी टाकून मिक्स करून झाकण ठेवून 2 मिनिटे वाटण शिजवून घ्यायचं। 2 मिनिटांनंतर यामध्ये 1 चमचा कसुरी मेथी, अर्धा चमचा गरम मसाला घालून मिक्स करायचं। नंतर यामध्ये फ्राय केलेली वांगी व चवीनुसार मीठ घालून मिक्स करायचं। भाजीला लागेल तेवढं गरम पाणी भाजीमध्ये टाकायचं। झाकण ठेवून मीडियम गॅसवरती भाजी शिजवून घ्यायची। तुम्ही ही रेसिपी कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून पाहत आहात हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा आणि अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी आपल्या पेजला नक्की फॉलो करा।